आजचे तुमचे खासदार याचा उल्लेख या ठिकाणी केला, पुस्तकी परिषदेचे अध्यक्ष. ते अध्यक्ष व्हायच्या आधी त्या परिषदेची जबाबदारी माझ्याकडे होती. कधीही आमच्या काळामध्ये मुलींच्यावर अत्याचार झाले याचं एक उदाहरण मिळालं नाही. आणि यांच्या कारकिर्दीमध्ये जी भारत कन्या ज्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवून दिले, मग ती साक्षी मलक असेल, विनय फोगाट असेल, वजम फुलिया असेल, या सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बघितलं गेलं, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची वेळ आणली, त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या नंतर, सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून चालू होत नाहीत. या सगळ्या गोष्टी मणिपूरचा उल्लेख या ठिकाणी केला आणि शिष्टमंडळ पाठवलं मणिपूरला काही खासदारांचं, आणि त्या शिष्टमंडळाचा आवाज आला की 30-35% भगिनी त्या भागामध्ये उद्ध्वस्त झाले, त्यांच्या घरावर हल्ले झाले, काहींचे अत्याचार केले. आणि हे सगळं घडत असताना देशाचे प्रधानमंत्री बघ्याची भूमिका घेत होते. त्या माऊलींना रक्षण करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं, त्यांना धीर द्यावा, हा विचार मोदींच्या मनामध्ये कधी आला. आणि हे फक्त मणिपूरचं, उत्तर प्रदेशमध्ये हाथरस नावाचं गाव, उन्नाव नावाचं गाव, त्या ठिकाणी अशाच प्रकारे भगिनींचा अत्याचार केले गेले, पण सरकारने त्याच्याकडं अजिबात लक्ष दिले नाही.